नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्या समस्या दूर करण्यासाठी पितृपक्षात पृथ्वीवर येतात। हिंदू धर्मात पितृपक्षाच्या वेळी सर्वजण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्यासाठी पिंडदान, दान धर्माचे पालन करतात। या काळात जन्मलेल्या मुलांचे भविष्य काय असेल, त्या मुलांचा स्वभाव कसा असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, कोणतेही शुभ कार्य पितृपक्षात केले जात नसले तरी या काळात जन्मलेली मुले खूप शुभ आणि भाग्यवान असतात। पितृपक्षात जन्मलेल्या मुलांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो। अशी मुले त्यांच्याच कुळातील पूर्वज असतात। ही मुले कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम करतात। अशी मुले घरातील सदस्यांना नेहमीच महत्त्व देतात। पितृपक्षात जन्मलेली मुले खूप सृजनशील असतात। अशा मुलांचा जन्म एका खास उद्देशासाठी झालेला असतो। अशी मुले अतिशय आनंदी स्वभावाची असतात। त्याला आपल्या कुटुंबाबद्दल खूप आपुलकी असते। सकारात्मक विचार करण्यासोबतच ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात। ही मुले अगदी लहान वयातच मोठे यश प्राप्त करतात। तथापि पितृपक्षात जन्मलेल्या मुलांच्या कुंडलीत चंद्र मात्र कमकुवत स्थितीत असतो। त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही अडथळे येतात। मात्र ज्योतिष उपायांनी चंद्र मजबूत केला जाऊ शकतो। पितरांच्या आशीर्वादामुळे त्यांचे भवितव्य फार उज्ज्वल असते। शिवाय या बाळांना घराची, कुटुंबियांची, नातेवाईकांची कायमच प्रचंड ओढ असते। पितृपक्षात जन्मलेल्या व्यक्ती वयाच्या तुलनेत जास्त समजूतदार असतात। कमी वयातच त्यांना भरपूर ज्ञान मिळते। या ज्ञानाच्या जोरावरच ते यशस्वी होतात। पितृपक्षात जन्मलेली मुले खूप क्रिएटिव्ह असतात। क्रिएटिव्ह कामांकडे ही मुले लवकर आकर्षित होतात आणि याच क्षेत्रात बहुतेक जण आपले करिअर सुद्धा बनवतात। ही मुले चांगले उद्योगपती किंवा अधिकारी बनतात। कुटुंबावर आलेली संकटे दूर करण्यासाठीच नेहमीच ही मुले प्रयत्न करतात। ही मुले कुटुंबाला नेहमी सुखी, समृद्धी ठेवतात। या मुलांचा आपल्या पालकांना अभिमान वाटतो। या व्यक्तींचे वैवाहिक आयुष्य खूपच सुखी असते। या मुलांना सुंदर पती किंवा पत्नी मिळते। तसेच त्यांची मुलेही चांगली प्रगती करतात। मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल। माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।